आवाज सर्वसामान्यांचा। मानखटाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे कामाचा आणि विकास कामांची दूरदृष्टी असणारा माणूस असे उद्गार दहिवडी येथील सभेत शरद पवार यांनी काढले। यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, तुमचे आभार मानतो की मला तुम्ही 1,24,000 मतदानाचे लीड देऊन तुमचा खासदार केले आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। देशामध्ये महागाई वाढत चालली आहे, शेतीमालाचे दर पडत चाललेत, जीएसटी वाढत चालली आहे। असं असताना दाजींच्या खिशाला साठ लागत आहे, त्यामुळे दाजीचे 3 लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ करण्याचे ठरवले आहे। मानखटाव मध्ये कॅनॉलला पाणी सुटले, पण कुठे सोडले कुठे नाही अशी अवस्था झाली आहे। नदीला पाणी सोडले, खालचा बंधारा भरला, बाकीचे बंधारे तसेच सोडून दिले। त्यामुळे इथून पुढे जनतेची काय इच्छा आहे त्याचप्रमाणे पाणी सोडले जाईल असे धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोधकांना ठणकावले। यावेळी प्रभाकर देशमुख म्हणाले, खऱ्या अर्थानं ही निवडणूक महाराष्ट्राच्या आणि मानखटावच्या भवितव्याची निवडणूक आहे। देशाचे आदरणीय नेते पवार साहेबांचे सामान्य नेतृत्व आपल्याला लाभले आहे। शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब माणसांचे प्रश्न नक्की काय आहेत, त्याच्यावर नक्की निर्णय काय घ्यायचा आहे जाणणारे नेते शरद पवार साहेब आहेत। पवार साहेबांच्या तालमीत मी काम केलं आहे। सगळे डाव वापरून जी काय इथे प्रवृत्ती आहे तिला गाडल्याशिवाय जाणार नाही असे प्रभाकर देशमुख यांनी विरोधकांना इशारा दिलाय। यावेळी मानखटावचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे म्हणाले, पवार साहेब आम्ही ही निवडणूक जिंकल्यात जमा आहे। ज्यांनी ज्यांनी अर्ज मागे घेतले त्या सर्वांचे पवार साहेबांच्या पुढे धन्यवाद मानतो। 2019ला सर्वांनी ठरवलं मानखटाव मधील चुकीच्या प्रवृत्तीला आपण थांबायचं, म्हणून सन्माननीय देशमुख साहेबांना आपण उभे केले। त्यावेळी खटाव तालुक्याने त्यांना 11,000चे लीड दिले, परंतु दुर्दैवाने शेवटच्या वेळी काही मंडळी एकत्र आली आणि थोडं अपयश आलं। त्यामुळे आता लोकांच्या लक्षात आले की मागच्या वेळी तिरंगी लढत होती, म्हणून आता दुरंगी निवडणूक घेतली आहे। आता कुठे गडबड करायची, कुठे जागा ठेवली नाही असे उमेदवार प्रभाकर घारगे यांनी आपल्या भाषणात सूचक इशारा दिलाय। यांनी काही विषय पेरायला आता सुरुवात केली। मग असे सांगितलं बाकी ज्या जे वक्ते बोलले त्या विषय मी येणार नाही। जातीपातीचं राजकारण पेरायला सुरुवात केली। आता मग हा उमेदवार खटावचा आहे का मानचा आहे याच्यावरती बोलायला सुरुवात केली। पण मी खटाववासी सगळ्यांना सांगेन, कुणीतरी खटावच्या अस्मितेला ललकारलंय, कुणीतरी सांगितलंय की खटाव तालुक्यामध्ये एक तरी मी घेऊन गारगे साहेबांपेक्षा घेऊन दाखवीन, त्यावर खटाववाल्यांना पिटून उठावं लागणार आहे आणि दाखवून द्यावं लागणार आहे की आम्ही सगळी मंडळी स्वाभिमानी मंडळी यावेळी 80-85% मतदान खटावमधनं करणार आहे। आणि मी विश्वासाने आदरणीय पवार साहेबांच्या समोर आपल्याला सांगतोय, काही जरी झालं तरी आम्ही मंडळी मानमधनं घारगे साहेबांना कमी पडून देत नाही। मान तालुक्यातनं घारगे साहेबांना बरोबर आणल्याशिवाय आम्ही सगळी मंडळी एका दिलाने एका विचाराने राहत नाही। एमआयडीसी होते, माझ्याशी चर्चा करताना आपण सांगितलं की चांगले कारखाने या ठिकाणी यायचे, ते चांगले कारखाने यायचे असतील तर त्याला असलेली मॅन पॉवर पण आम्हाला उपलब्ध करून द्यायची आहे। आणि म्हणून माणसा प्रत्येक माणसाला ज्याला ज्याला काम करायची इच्छा आहे त्याला एमआयडीसी मध्ये या ठिकाणी संधी आम्हाला उपलब्ध करून द्यायची आहे। आणि त्यासाठी साहेब आपले आशीर्वाद मान आणि खटावच्या जनतेवरती हवे आहेत। आपण जे सांगेल ते सगळं माझ्यासाठी शेवटचा अंतिम आदेश आहे। मान आणि खटाव आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी तुतारी वाजायची आवश्यकता आहे। मान आणि खटावमध्ये जनता आपल्याला निराश करणार नाही। आदरणीय प्रभाकरजी घारगे साहेब यांना आम्ही प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून देऊ आणि या ठिकाणी मान देशाला मागे नेणार, जातीचं विष पेरणार, तिथल्या लोकप्रतिनिधीला कायमचं घरी बसू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय जय महाराष्ट्र। महाराष्ट्रातल्या अनेक युवकांना बेरोजगार करणाऱ्या या गुजराती व्यापाऱ्यांसमोर हे नतमस्तक होतात, गोंडा घालतात आणि आम्हाला स्वाभिमानाच्या गप्पा शिकवतात। माझी आपल्याला विनंती आहे, मागच्या वर्षी तुम्ही पावसातली मागच्या विधानसभेला पावसातली एक सभा बघितली होती सातारची, आणि त्या सभेनंतर महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आलं। कालच या ठिकाणी इचलकरंजीमध्ये सुद्धा एक पावसातील सभा झाली। ही परिवर्तनाची नांदी आहे आणि या परिवर्तनाच्या नांदीमध्ये येणाऱ्या 25 तारखेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही। प्रकल्प केले हे चुकीचं आहे।
जेवढे माझे आमदार झाले त्या प्रत्येकाचा मोठा वाटा इथल्या योजनेमध्ये, इथला प्रकल्प उभा करण्यामध्ये. त्यामुळे एकट्याने कधी क्रेडिट घ्यायचं नसते. पाया कोणी रचला हे महत्वाचं आहे. फीत कापायला काय कोणी येईल, 100 जण येतील. त्यामुळे या वडीलधारी मंडळींचं योगदान बिलकुल विसरता कामा नये. जाता जाता एवढंच बोलीन येतो मी, विशेषतः प्रशासनाला, TV मीडियावाल्यांनी मी आता जे बोलतोय त्याच्याकडे चांगलं रेकॉर्डिंग करा आणि भारताच्या निवडणूक आयुक्ताकडे ते गेलं पाहिजे, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाकडे गेलं पाहिजे, महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्ताकडे गेलं पाहिजे, पोलीस महासंचालकाकडे गेलं पाहिजे. लोकसभा इलेक्शन बघितलं, विधानसभा इलेक्शन बघितलं मी. सगळेजण तुम्ही एवढी टेन्शनमध्ये, इकडं असं होतं, इकडं दबाव होते. यांची तर स्वतःहून डेअरिंग नाही मैदानात उतरायची. परंतु महसूल आणि पोलीस प्रशासनाचा पुरेपूर उपयोग घ्यायचा. हा लोकशाहीचा उत्सव आहे. विधानसभा इलेक्शन लोकशाही मार्गाने होऊ द्या. मगाशी मसवडमध्ये मी गेलो होतो. मसवडमध्ये मला कार्यकर्त्यांनी सांगितलं, मिथुन लोखंडे नावाचा आपला सक्रिय कार्यकर्ता आहे, भरपूर पळतोय, काम करतोय, पक्षासाठी घरोघरी जाऊन मतं मागतोय. म्हणून DYSP ऐका मी काय बोलतो ते. त्याच्या घरी काल 40 पोलीस घेऊन धाड मारली रात्री 12 वाजता. पोलिसांच्या माध्यमातून दहशत माजवत आहे तुम्ही सर्वसामान्य जनतेवर, मतदारांवर. चालणार नाही. काल बिलालमध्ये आपल्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाली. 48 तास लागले तुम्हाला गुन्हा दाखल करायला. इथल्या जनतेचे नोकर आहात एवढं लक्षात ठेवा. कुणाचे खासगी नोकर नाही आहे तुम्ही. आणि या इलेक्शन मध्ये जर हे थांबलं नाही तरी इथं जेवढी जनता बसली ना, या अख्खी कलेक्टर ऑफिस आणि SP ऑफिसवर घेऊन एवढं लक्षात ठेवा. त्यावेळेस मात्र तुम्ही उत्तर द्यायचं काय गुन्हे केलेले ते सगळे. लोकशाही मार्गाने लढून या ना. विकास केलाय तर इमानदारीने जाऊन मतं मागा. साहेबांवर टीका कशाला करत बसताय? तुमची योग्यता तर आहे का साहेबांवर टीका करायची? जवळ तर पोचताय का आसपास? मोठ्या माणसावर टीका केली म्हणजे आपण लय भारी झालो असं असते का? संस्कार लागतात त्याला. संस्कार चांगले असतात तर आपण जर प्रचंड प्रमाणात काम केलं असेल, 15 वर्ष जर आपण इथं प्रतिनिधित्व केलं असेल, लोकांच्या मनासारखं केलं असेल तर कुणाला शिवाय द्यायची सुद्धा गरज नाही. काम बोलतं, काम. साहेब मी वडजलला बोललो होतो तुम्हाला की हाफचड्डी झालेली आहे, तर आता आज फुल पॅन्ट आहे सगळी स्टेजवर बसलेली. तुम्ही अशी काही टीप मारली आता ही पॅन्ट फाटणार नाही वर बसलेली. फक्त आता एक मंत्र देऊन जाणार आहे तुम्हाला सगळ्यांना, मान खटवाच्या लोकांना. एक जंगल होतं, त्यात वाघ होता. त्याने एक दिवशी फरमान सोडला, ज्यांना ज्यांना शिंग आहे त्यांनी जंगलाच्या बाहेर व्हायचं नाही तर त्यांचा कडेलोट केला जाईल, त्यांना मारून टाकलं जाईल. सगळे प्राणी पळत सुटले. सायरावर त्या जंगलात पळत होती, बाहेर पडायला जेवढे यांना शिंग आहेत तेवढी. त्यात एक ससा पळत होता इकडे तिकडे. तिथे एक माकड बसलो होतं, त्यानं अडवलं त्या सशाला. तू काय बोलतोय? मी म्हटलं मला उद्या जर पकडलं, माझे कान लांब आहेत आणि ती वाघोबा जर म्हणला की हे तुझं कान नाही शिंगच आहे तर मला कापून टाकाल. मान खटाव मधली जनता मला तशीच दिसून येते बिचाऱ्या सशासारखी. तर आता तुम्ही बिलकुल घाबरायचं नाही. ती सशाचे कान आहेत ना, ती शिंगात रूपांतर करायचं आहे आणि असे काय टोकदार करायचे आहेत
20 तारखेला त्या बटनावरती टोकदार पद्धतीनं दाबायचं आणि तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे गाडगे साहेबांना प्रचंड प्रमाणात निवडून द्यायचं, एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि जाता जाता एवढंच हात जोडून विनंती करतो, हात जोडून मतदारांना विनंती करतो. गाडगे साहेब व्यवसाय करतायत, शैक्षणिक संस्था चालवत आहेत, मंचावरती बसलेला प्रत्येक नेता हा रोजगार उपलब्ध करून देतोय, सगळ्यांच्या हाताला काम देतोय, शेतकऱ्याच्या पिकाला दाम देतोय. मग आता आपल्याला सुसंस्कृत चांगली पिढी मान खटावची घडवायची. IAS IPS तहसीलदार डेप्युटी कलेक्टर घडवायचे, चांगला शेतकरी घडवायचा आहे, चांगला उद्योगपती घडवायचा आहे का वाळू माफिया बनवायचे आहेत आपले इथं, हे तुम्ही ठरवायचं आहे सगळे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिथं सुद्धा दुसरा कोणी सापडला नाही. म्हणून मला सांगायचं आहे, राजकारणामध्ये सगळ्यांना घेत असताना आत्ता सांगितलं साहेब बोलताना की सर्व समाजाला बरोबर घेऊन राजकारण करावं लागतं. ती आता मगाच्या साहेबांच्या इथं आलेला वेळ नव्हता तरी बोलण्याच्या लक्षात येतं. मी आपल्याला इथं आश्वासित करू इच्छितो, आणखी घ्या येत्या निवडणुकीच्या 20 तारखेला निवडणूक होते. पवार साहेबांनी मला विधान परिषदेला पाठवलं होतं, आत्ताही विश्वास ठेवून आपल्याला मला उमेदवारी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून पवार साहेबांचे विचार घेऊनच आपल्याला मान खटाव मतदारसंघामध्ये भविष्यातला एक चांगला तालुका घडवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची बाजू आहे की त्याच्यामध्ये आदरणीय आपले खासदार दयशील मोठे म्हणून खालू नये ना आम्ही वरू नये. त्यामुळे इथं काय कार्यकर्त्यांना कुठं भीती दाखवण्याचं, कुठं काहीतरी करण्याचं अजिबात घाबरू नका. आम्ही सगळे आहे, एकदा उतरल्यानंतर काय आता चिंता करायचे कारण नाही. दहशतीला घाबरू नका. आम्ही पाठीशी दोघं आहे, वरनं यानंतर खालनं येतो, आम्ही सगळ्या बंद करतो. आम्ही कुणाच्याही वाटेला जात नाही. याचा अर्थ आमच्या वाटेला गेल्यावर कधी थांबत नाही. तर माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, घाबरू नका. कोणीही जगामध्ये गुंड व्हायला बुद्धी लागत नाही. कमरेचं काढून डोक्याला बांधले गुंड होतो, त्यामुळे तुम्ही भिवू नका. आम्ही तुमच्या केसाला धक्का लागला तर या ह्याच्यामध्ये आम्ही सर्वजण तसे जबाबदार आहे. पण आपल्याला आपले संस्कार आहेत त्याप्रमाणे या तालुक्याच्या भल्यासाठी आपल्याला याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, इथं औद्योगिकरण करायचं आहे, शेतीमध्ये विकास करायचा आहे आणि एक चांगला संस्कृतीचा मान आणि खटाव मतदारसंघ घडवायचा आहे. त्यासाठी आपण मला येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शिंग फुकणारा माणूस याच्यावरती मतदान करून पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीचं राज्यामध्ये परिवर्तन होतंय. ते परिवर्तन आपल्याला मान खटामध्ये करायचं आहे. एवढा निर्णय घ्यावा, घेतलेला आहे, आपण तो पूर्ण कराल अशी अपेक्षा बाळगून थांबतो. आणि आपल्या सर्वांना इथं मी आपल्याला 20 तारखेला मतदान करण्यासाठी आपल्याला विनंती करतो की आपण 20 तारखेला तुतारी चिन्ह समोरचं बटन दाबून विजय करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. खबरदारी घेऊ तर हे उद्देश घेऊ शकते. कालसाने तर माझी खासियत हाताला काम येईल आणि भागाचा शहरसुद्धा बदलेल. ही सगळी भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचे आणि त्यासाठी तुम्हाला लोकांचं सहकार्य साथ याची आवश्यकता आहे. आणि माझी खासियत तिचा अभ्यास कसे शेजारच्या खचावामध्ये तुम्ही सगळेजण कष्ट करण्याच्या वाचेत कधीही कमी पडणार नाही. एकत्र काम करून पुनर्याचा रस्ता दाखवण्याच्या नंतर त्याचा स्वीकार केल्याशिवाय तुम्ही स्वस्थ असणार नाही. आणि सगळ्या दिशेने अभ्यासाचा विकार आणि निर्धार आज या ठिकाणी करून तुमची साथ मिळेल ही निश्चित अपेक्षा करतो. आणि पुढच्या सभेला जायला तुमच्या सगळ्यांची परवानगी घेतो. जय हिंद, जय. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.